अर्लिंग, लोक तुला गोल मशीन म्हणतात, पण मशीन आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्य झोकून देत नाही, जे तू धाडसानं केलंस. तुझ्या जन्माला येण्याआधी नॉर्वेची जर्सी घालून वर्ल्ड कप खेळणारा अजून एक हालंड होता, तुझे बाबा. रॉय कीन्सच्या त्या एका टॅकलने फक्त त्यांचा गुडघाच नाही तर त्यांचं करिअरही त्यांच्यापासून हिरावून घेतलं. ते तर घरी परतलेच, पण त्यांच्यासोबत एक अपूर्ण स्वप्नही घरी आलं. त्यानंतर तब्बल 28 वर्ष तुझा देश नॉर्वे वर्ल्ड कप साठी क्वालिफायच होऊ शकला नाही. एक संपूर्ण पिढी स्वतःच्या देशाला फिफा वर्ल्ड कपच्या मंचावर नाही पाहू शकली. अर्लिंग, ही भावना आम्हा भारतीयांना चांगलीच समजते, कारण आम्ही अजूनही भारताची जर्सी फिफा वर्ल्ड कप मध्ये पाहण्याची वाट बघतोय. अर्लिंग, तुझा जन्म जरी इंग्लंडमध्ये झाला असला तरी देश निवडायची वेळ आली तेव्हा तू करिअर नाही, घर निवडलंस. जिथे लहानाचा मोठा झालास त्या नॉर्वेला निवडलंस. लोक म्हणाले तू लईच मोठा आहेस, तू वेगवान असशील, ताकदवान असशील, पण तुला एक ना एक दिवस कोणीतरी थांबवणार. तू कुणाला जुमानलं नाहीस, तू थेट पुढे चालत राहिलास. मोल्ड पासून सुरू झालेला तुझा प्रवास साल्झबर्ग, डाल्मंड नंतर थेट मँचेस्टर सिटी पर्यंत, आणि प्रत्येक पायरीवरती तू उत्तर दिलंस. आणि शेवटी आज तू फक्त स्ट्रायकर नाहीस, एक इतिहास बनलायस. पण अर्लिंग, लोक तुझ्यावर प्रेम करतात ते फक्त रेकॉर्ड्स मुळे नाही. गोल केल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर ते निरागस हसू असतं ना, ते सगळ्यांना आवडतं. तू एकदा म्हणाला होतास, माझं सर्वात मोठं स्वप्न हे रेकॉर्ड्स बनवणं नाहीये, मला नॉर्वेला वर्ल्ड कप पर्यंत घेऊन जायचंय. यावेळेस तू नॉर्वेला राऊंड ऑफ 8 पर्यंत घेऊन आलास. तुझं स्वप्न पूर्ण झालंय मित्रा. आज नॉर्वेतील मुलांना दुसऱ्या देशाची जर्सी घालायची गरज नाहीये. त्यांना स्वतःची जर्सी आहे, स्वतःची टीम आहे, स्वतःचं स्वप्न आहे. अर्लिंग, कदाचित तुझा खरा वारसा या रेकॉर्ड्स, गोल हे नाही आहेत, तर एका देशाला पुन्हा स्वप्न पाहायला शिकवलं, हाच तुझा वारसा आहे. आणि शेवटी एकच इच्छा आहे, जसा तू नॉर्वेचं स्वप्न पूर्ण केलंस तसंच कदाचित एक दिवस एखादा मुलगा भारताचंही स्वप्न पूर्ण करेल. जर तुम्हालाही वाटत असेल भारतालाही आपला अर्लिंग हालंड सारखा खेळाडू मिळेल जो त्यांना फिफा वर्ल्ड कप पर्यंत घेऊन जाईल, तर लगेच ही रील फुटबॉल प्रेमी सोबत शेअर करा.